तर मुंबईमध्ये फक्त पाऊस बरसतो असं नाही, तर साताऱ्यातल्या फलटणमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा इशारा, अतिवृष्टी झालेली आहे। या पावसामुळे शेतात पाणी साचलेलं आहे। दोनशे 251 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस फलटण तालुक्यात झाला आणि त्यानंतर फलटण मधील बाणगंगा नदीला पूर आला। आपण आता उभे आहोत हा सस्तेवाडी येथील वाबळे वस्तीचा परिसर आहे आणि आपण जे पाहतोय हे नदीचं पात्र नसून ही लोकांची शेती आहे आणि या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच या सगळ्या पावसाच्या पाण्याची तीव्रता एवढी प्रचंड होती की या गावातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याच पद्धतीनं जो गावाला वीज पुरवठा होतो ह्या वीज पुरवठा होणाऱ्या डीपी सुद्धा कोसळलेले आहेत। ते असे की वारंवार प्रत्येक वर्षीच 4-5 वर्षानंतर बाणगंगा नदीला पूर आल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवते। तरी आम्ही प्रशासनाकडे मी स्वतः मागणी केलेली होती की बाबा नदी खोदाई करून मिळावी। पाऊस भरपूर होता आणि नदीकडची जी रान आहेत ती साधारण 3-4 फुटांनी जमीन खरडून गेलेली, वाहून गेलेली की मिनिटाला आम्हाला एवढी भीती वाटत होती। पूर एवढा महाभयंकर पूर आम्ही आमच्या आयुष्यात कधीच एवढा बघितला नव्हता। एवढा पूर होता आणि या वस्तीवरील 50-60 साधारण लोक आहेत, त्यांची इतकी घाबरगुंडी उडाली होती। आम्ही इथनं सगळे पाहत होतो पण काय आमचा इलाजच नव्हता। आणि आता एकूणच शासनानं कुठंतरी या गावाला आधार द्यावा, नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, फलटण।